आज सकाळी-सकाळी एक अगदी छोटंसंच पार्सल रिसीव्ह झालं आणि त्या पार्सलमध्ये ना, ही एक पेज होतं. त्यावरती असा काही मेसेज होता आणि जो वाचून मला खरं तर खूप जास्त छान वाटलं. मला माहितीही नाही की हे मला कोणी पाठवलंय, काय पाठवलंय. त्याच्यानंतर मी पार्सलवरचा नंबर घेतला आणि विचारलं की हे कोणी पाठवलंय. मग मला कळलं की असं-असं आहे आणि ह्यांनी मला ही वस्तू पाठवली. तर बघा त्यांनी मला हे गिफ्ट पाठवलं होतं. ज्याच्यामध्ये हे आहेत ना बुगड्या आहेत 2. मला माहीत नव्हतं काही त्याच्यामुळे मी काही कलर वगैरे काही सिलेक्ट केलं नव्हतं. त्यांनी त्यांच्या मनाने त्यांना हवं तसं डिझाइन करून मला हे पाठवले आणि याच्यामध्ये एक छोटंसं मंगलसूत्रसुद्धा होतं. सोबतच एक नथ होती, पिना होत्या, यू-पिन जे राहतात ना तर त्यावाल्या ना अशा पिना होत्या आणि खूप खूप सारं थँक हे गिफ्ट माझ्यासाठी पाठवलं आहे त्यासाठी. आणि खरंच म्हणजे अपेक्षाच नव्हती मला की असं काही मला गिफ्ट येईल वगैरे. कारण की ज्वेलरी वगैरे मला भरपूर जण पाठवतात, पण ते कोलॅबोरेशनना सांगून पाठवतात की मी पाठवते वगैरे. आणि आता माझा ॲड्रेस ना जवळ-जवळ सगळ्यांना माहीत झाला आहे. कारण WhatsAppला मेसेज केला की मला असं वाटतं की यांना जुनी साडी वगैरे मला शिवायला द्यायची असेल, ॲड्रेस मागतायत, मग मी देऊन देते लगेच. आणि त्याच्यानंतर बघा आता खूप खूप सारं की एवढं सुंदर गिफ्ट मला पाठवले. आणि हँडमेड ज्वेलरीचं खरंच हँडमेड ज्वेलरी हँडमेड असते, कारण माहीत आहे मला की त्याच्यामध्ये किती जास्त मेहनत आहे. तर सकाळी मस्त अशी मशीनची पूजा केली. ते काय मला शूट करणं झालं नाही. आता ह्या कामाचा लोडच इतका वाढला आहे ना की मला ना काही गोष्टी दाखवायच्या असतात, पण मला ते होत नाही शूट करणं. तसंच की सकाळी झालं, देवपूजा केली आणि पटकन मशीनची पण पूजा झाली, पण मला ते शूट करणं झालं नाही. 2-2 मोबाईल असून मला फक्त तो कॅमेरा लावायचा होता, तेवढं झालं नाही. कारण सकाळची खूप जास्त घाई होती, रुद्रची शाळा हे सगळं. आणि फायनली हा ओव्हरलॉक मशीनचा रिझल्ट बघा. खूप छान मशीन चालते. इतकी स्मूथ चालते ना की बिलकुल म्हणजे आवाज करत नाही, अजिबात नाही. नाहीतर माझी मोठी मशीन नुसती धाड वाजते. आजूबाजूला कळतं मी शिलाई काम करते ती. इतका जास्त आवाज करते. पण ही ओव्हरलॉक मशीन अजिबात आवाज करत नाही, कारण तिची मोटर आतमध्ये अटॅच असल्यामुळे. आणि जी मोठी मशीन आहे पलीकडची शिलाईची, तिची मोटर बाहेर असल्यामुळे मग ती जरा जास्तच आवाज करते. तर मी खरं तर ना चूक केली. ज्यावेळेस मी मशीन घेतली ना त्यावेळेसच मी मोठी मशीन घ्यायला पाहिजे होती, जी ऑटोमॅटिक म्हणजे मोटर आतमध्ये असते ना तशीवाली. पण तेव्हाच कोणी सांगितलं नाही, काही नॉलेज नव्हतं, काहीच नव्हतं. ना कोणी अशा मैत्रिणी होत्या की त्या सांगतील की ही नको घेऊ, अशी घे. आणि नंतर ही मशीन घेतल्यानंतर मला बऱ्याच जणांनी फोन केले की ही नको घ्यायला पाहिजे होती, मोठी फिनिशिंगसाठी चांगली होती, आवाज पण करत नाही, ती घ्यायला पाहिजे होती. नंतर मला सांगितलं, परत मला पश्चाताप व्हायला लागला, म्हणून मी दुकानवाल्याला विचारायला पण गेले की आत्ताच तर मी तुमच्याकडून मशीन घेतली, 3 महिने झाले, रिटर्न घ्या, हवं तर 2,000 रुपये तुम्ही त्यातून कमी करा. तर तो दुकानवाला म्हटला की 2,000 नाही, अर्ध्याला अर्धं होतील, म्हणजे सेकंड हँडमध्येच ती विकत घेतील, म्हणजे नवीन मशीनच ती डायरेक्ट सेकंड हँडमध्ये घेणार. मग तो प्लॅन माझ्या डोक्यातून कॅन्सल केला. म्हटलं नाही बाबा, विकायची नाही, जशी आहे तशी आता 1-1.5 वर्ष तरी वापरून त्याच्यानंतर नवीन घ्यायचा विचार करू. तसंही माझं जर हे काम असंच चालू राहिलं आणि चांगलं चाललं ना तर मला 2 मशीन लागतीलच. परत मी एखादा कारागीरसुद्धा ठेवेल माझ्याकडे. आत्ताच मी बघते, पण मला काही ते भेटत नाही आहेत. बघूयात, जर भेटली वगैरे तर मग मला 2 मशीनची गरज आहेच. मग पुढे बघू आता आपलं जसं होईल तसं. म्हणतात ना की हळूहळू का होईना छोटी-छोटी असतात ती स्वप्न नक्की पूर्ण होतात. आणि बघूयात आता. मी म्हणूनच ही मशीन नाही विकली, नाहीतर मग विकणार होते, पण मग नको म्हटलं. तो बाबा म्हणे, "नाही, तुम्ही माझ्याकडून जरी घेतले असेल 10,000ला तरी मी तुमची 5,000लाच घेणार." 5 पण नाही, तो तर 4.5च म्हणत होता. 5 सुद्धा तो म्हणत नव्हता. तर बघा इथं छान असा हा ड्रेस शिवते मी, जो की कॉर्ड सेट आहे. आणि खरंच ओव्हरलॉक केल्यामुळे ना त्या ड्रेसला इतका छान असा लूक येतोय ना, तुम्हाला दिसत असेल. आता इथं ओव्हरलॉक नसतं तर आता तरी ते इतकं धागे निघल्यासारखं दिसत नाही, पण हळूहळू जसं काढेल ना तसे ते धागे अंगासोबत चिटकून इतके निघतात आणि ते उगाचच आतमध्ये सुद्धा आपल्या बॉडीला थोडे इरिटेट होतं धागे निघत असतील तर. आणि म्हणून मग म्हटलं घेऊयाच. तसंही आता आपलं इतकं छान काम चालू आहे तर काय फरक पडतो, अगदी 5-6 हजार रुपये घालवलेच तर. खरं तर खूप दिवसापासूनची इच्छा होती घ्यायची, पण घेऊ करून ते उशीर होत गेला आणि आत्तापर्यंत उशीर झाला. तर छान असा माझा पैठणीचा बघा कॉर्ड सेट तयार आहे. 5 वर्षाच्या मुलीचं आहे. मी रुद्रलाही म्हणजे ना ट्राय करते की बाबा बसतोय का बरोबर, जेणेकरून मला एक अंदाज येईल की हां 5 वर्षाच्याला हे परफेक्ट बसतोय वगैरे. तर हा असा काही कॉर्ड सेट होता. खरंच खूप जास्त सुंदर दिसत होता. मी त्याला घातला होता, त्याला पण मस्त दिसत होता. फक्त त्याची केस छोटे असल्यामुळे ते थोडंसं हे वाटत होतं. बरेचसे कपडे आहेत जे मी त्याला वेअर करून बघते की बरोबर परफेक्ट असं मेजरमेंट लागलं आहे का वगैरे.
तर आज दुपारपर्यंत हेच काम केलं आणि म्हणजे लवकर मी आज सकाळी झाडू इथं बाहेर मारणार होते, पण इतकं कडक ऊन पडतंय ना की असं मला तर पाऊसाळा आहे असं वाटतच नाही आहे. म्हणजे 1-2च पाऊस पडले असतील, ते पण इतका कमी ना, अजिबात पाऊस पडला नाही. प्रत्येक वर्षी कसा पाऊस पडतो तसा पाऊसच नाही ह्या वर्षी, अजिबातच नाही. म्हणजे 2-3 वेळा पडला आणि झाला, संपला पाऊस. आणि इतकं जास्त ऊन लागतं, इतकं गरम होतंय ना, प्रचंड गरम होतंय. सकाळी मी आले होते तर झाडू मारायला 9:30-10च्या आसपास, इतकं पोळायला लागलं ना, भाजायला लागलं कडक ऊन. मी म्हटलं राहू दे बाबा, संध्याकाळच्या टायमिंगला मारते झाडू, आता नाही. म्हणून मग 5:30 वाजता मी इथं झाडू मारायला आले शिडीचा. आणि मी कितीही ठरवला की नाही 3-4 दिवसातून एकदा मारूया, पण ही घाण बघितली ना की मनातूनच असं म्हणजे घाण तर येत नाही, पण खूप जास्त वारं सुटतं, वारं बाहेर सुटतं आणि घरात गरम होतं, हा प्रॉब्लेम आहे इथला. तर त्यामुळे मग वारं सुटतं, मग धूळ येते, बाकी काय असं नाही, धूळ येते. मग ते धुळीनं उगाच शिडीवरती सगळी धूळ वाटते. मग ते काही झालं तरी 2 दिवसातून एकदा पूर्ण शिडीला झाडू मारावा लागतो, नाहीतर मग ते खूप घाण वाटतं आणि आपल्याला स्वतःलाच फ्रेश वाटत नाही. आणि जेव्हाच आपल्याला स्वतःला फ्रेश नाही वाटत त्यावेळेस काम करावंसं सुद्धा वाटत नाही. तर मी ना तुम्हाला मी तर आले त्यावेळेस मी सांगितलं होतं की मी तो आरो घेईल वगैरे, पण त्याच्यानंतर आम्ही हे बॉटलवालं म्हणजे बिस्लरीचं पाणी घ्यायला लागलो. हे किती आम्हाला ना 12 रुपयाला ह्या 2 बॉटल भेटतात, म्हणजे 6 रुपयाला 1 बॉटल अशी भेटते. पण ज्यावेळेस मंथली बिल येतं आहे का नाही, त्यावेळेस डायरेक्ट 388, 372 असं बिल निघतं आहे. 1 दिवसाआड देतात, म्हणजे आज जर 2 बॉटल दिल्या ना, उद्या नाही देत, परवा 2 बॉटल देतात. त्याच्यामध्ये मग जे एवढं काय पिऊन काय संपत नाही, पण आम्ही केस धुवायला वगैरे मी ते प्यायचंच वापरते. आणि त्याच्यामुळेच माझे केस गळती थांबले, नाहीतरी ह्या पाण्यानं आतापर्यंत वाट लागली असती. तर मी जे आता 2 महिन्याचं कॅल्क्युलेशन आहे, त्या 2 महिन्याचं आमचं जवळजवळ मला वाटते 850 रुपये गेलेले आहेत पाण्याचे. तर माझा असा विचार आहे की तो फिल्टर घेतलेला परवडला, कारण हे आपल्याला 12 रुपये खूप कमी वाटत आहेत, पण ज्यावेळेस महिन्याचं बिल येतं ना त्यावेळेस ते खूप वाटते. आणि त्या मानाने मग आपला 8-9 हजाराचा जरी फिल्टर आला तरी आपलं म्हणजे नो टेन्शन, काहीच आपल्याला आंघोळीसाठी पण किती पण पाणी वापरता येतील. आता हे कसं होतंय, विकतचं आहे त्याच्यामुळे फक्त केसांपुरतंच वापरा असं होतंय. तर बऱ्याच दिवस झालं तुम्हाला मोर दाखवला नव्हता, तसा तर रोजच येतो, पण माझ्याच्याने शूट करायचं होत नाही. तर आज होती बाहेर, तर निघतच नाही मी घरातून बाहेर, मशीनवरूनच उठत नाही, त्याच्यामुळे मला बाहेर मोर आला आहे. आणि आमच्याच टेरेसवर असतो हा कंटिन्यू मोर, कारण की वरती पत्रा असल्यामुळे ना तिथेच जास्त करून राहतात. तर आता माझे तर झाडू वगैरे मारून झाला, आता म्हटलं थोडंसं झाडांना पाणी टाकते. आणि खरंच खूप जास्त माझी छान झाडं फुललेत. पाऊस येत होता तेव्हा गरज नव्हती, पण आता पाऊस लगेच थांबतोय मग परत पाणी टाकावं लागते, कारण इकडच्या गॅलरीत ठेवल्यामुळे इकडच्या साईडून इतकं कडक ऊन येतं ना की रोजच पाणी टाकावं लागते. आणि मग रोजच्या रुटीनमधली 10 मिनटं द्यावी लागत आहेत. तसा रुद्र करायचा, पण आता काय करतो, बेडरूममधून आणावं लागतं ना, तर मगात भरतो, हलवत आणतो. त्या अर्धं पाणी त्या बेडरूममधून इथपर्यंत येईपर्यंत अर्धं सांडळत येतो. मग त्याला म्हणते बाई राहू दे, माझं मीच करते, तू राहू दे. तर आता इथं मी छान तयार झाली, कारण आम्हाला जायचं होतं भाजीला. तसं मी 2-3 बुधवार स्किपच केले होते, कारण कामाचा लोड खूप जास्त होता. आणि घरी पण ते भाजीवाले येतात आणि खूप फ्रेश भाजी देतात त्याच किमतीमध्ये, मग मी त्यांच्याकडूनच घेते. पण आज मला जावंच लागणार होतं, कारण टिकल्याचं मेन म्हणजे टिकल्याची डब्बी घ्यायची होती. कारण मोठी टिकली लावते आणि ती माझा चेहरा छोटा असल्यामुळे मला ती खूप जास्त मोठी दिसते. आता बरेच दिवस झालं, आज म्हटलं काही करून जाऊया. मागच्याच बुधवारी जाणार होतो, पण जास्त कंटाळा आला होता म्हणून गेली नाही. पण आज म्हटलं लेट का होईना जाऊया. तर आता सगळं झालं होतं, दिवाबत्ती वगैरे 7 वाजत आले होते आणि आम्ही 7 वाजता भाजीला गेलो आहे. तर बाजारात खूप जास्त गर्दी असते, त्याच्यामुळे मला जावंच नाही वाटत. इतका गर्दी असते ना की नीट काही घेता पण येत नाही आणि समजत पण नाही काय, त्यामुळं मग मला वाटतं नकोच. आणि एवढ्या भाज्या पण नसतात, अगदी मोजक्याच भाज्या असतात, पण आज भरपूर होत्या. म्हटलं बरं झालं आज आपण आलो, आपल्याला भरपूर भाज्या भेटल्या. कारण जे घेवड्याच्या शेंगा असतात ना, त्यात तर मला वाटतं मी किती महिने झालं खाल्ल्याच नाही, भेटतच नव्हत्या ना, आज मला त्या भेटल्या, त्यामुळे मला इतका आनंद होत होता. आणि कोथिंबीर वगैरे बघा, 10ला इतकी मोठी पेंडी. जे घरी भाजीवाले येतात ना दारात, तर ते 10ला इतकुशी पेंडी देतात. आणि ही पेंडी बघून तर मलाच असं वाटायला लागलं की कोथिंबीर वडी वगैरे पण करू शकतो. इतकी मोठीच्या मोठी पेंडी 10 रुपयाला. परत मेथीची मोठीच्या मोठी जुडा 20 रुपयांना. जे दारात येतात ते पण देतात, पण जरा जास्तच महाग लावतात ते. कांदेसुद्धा आज ना 100ला 6 किलो होते. हे बघून तर मला वाटलं बापरे, आता कांदे स्वस्त झाले, परत आता कांद्याचा रेट कमी होणार. परत शेतात म्हणजे आमच्या तरी असतो ना कांदा, त्याच्यामुळे मला असं वाटतं कांद्याचा रेट राहावा.
तर मी निकितासोबत जातो, त्याच्यामुळे आता इतकी कोथिंबीर एकटीसाठी खूप जास्त होती, कारण कोथिंबीर कितीही व्यवस्थित ठेवली तर एक 4-5 दिवसाच्यापेक्षा जास्त काही ती नीट राहत नाही. त्यामुळे आम्ही काय करतो, अर्धा-अर्ध घेतो, म्हणजे तिला अर्धे मला अर्धं असंच घेतो, म्हणजे मग पुरतं पण आणि पुढच्या आठवड्यापर्यंत चालतं पण. तर मी काय धुवून वगैरे ठेवते कोथिंबीर, पण आज म्हटलं नको धुवायला. धुतल्यानंतर काय होतं ना, ती लवकर अशी ना गिचकी होते, म्हणजे ती खराब होते, नसल्यासारखी अशी होऊन जाते, कारण पाणी सगळं निघत नाही. मी अशीच करायची. मग आता मी काय करते, तशीच मी डायरेक्ट कंटेनरमध्ये भरून ठेवते आणि ज्यावेळेस मला वापरायची आहे त्यावेळेस थोडीशी किती तेवढीच धुते आणि तेवढीच पटकन चिरून घेते. असं करते आता मी, कारण जास्तीची आहे आणि एवढी जास्त खराब झाली ना, परत अजून वाईट वाटतं की बाबा एवढी जास्तीची खराब झाले. आणि हे कंटेनरसुद्धा ना खरंच खूप जास्त छान आहेत. आता कितीतरी महिने झालं मी वापरते. मस्त अगदी जशाच्या तशाने फ्रेश भाज्या राहतात त्याच्यामध्ये. तर मेथीची पण मी न धुताच ठेवली आज भाजी, म्हटलं नको धुवायला, धुतली ना मग ते खराब होती. सकाळच मला करायचं आहे, त्याच्यामुळे सकाळ मस्त निवडून घेणार, धुवून घेणार आणि त्याच्यानंतर बनवेल मग. आणि रुद्राचं तर जीव त्या ह्याच्यामध्येच अडकला होता, कारण की त्याला मी तसले कुरकुरे घेतले होते, वेगळेच होते, आज जरा नवीनच आले होते तो म्हणे घे, तर मी ते घेतले. मग त्याचं चाललं होतं मला कधी एकदाचं तळून देते, कधी भाजून देते. तर बघा, एक मोठी बल्क ऑर्डर आलेली होती ह्याची चौरंग आसनची, गणपतीसाठीची आहे किंवा पूजेसाठीचंच ठीक आहे. तर 16x16, 18x18 अशी आपल्याकडे आहे माप जे काही ना ते, कारण 2च मापाचे चौरंग राहतात, 16x16 किंवा 18x18. तर इतकं सुंदर दिसतात ना चौरंगाला, खरंच खूप मस्त दिसत आहेत आणि पूर्ण खणाचे बनवलेले आहेत. खूप जास्त छान आहे क्वालिटी आणि वॉशेबल आहे, मेन म्हणजे तुम्ही धुवू शकता, नंतर वापरू शकता. तर ह्याची किंमत माझ्याकडे 600 रुपये आहे. तुम्हाला खूप जास्त वाटेल, कारण काल एका ताईंनी मला मेसेज केला आहे आणि मला विचारलं की मला चौरंग आसन पाहिजे. मी त्यांना 600 सांगितलं, तर त्यांनी मला मेसेज केला आहे की 600ला 6 का, म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की 100ला 1. तर जवळजवळ 20-25 पानं बनवावी लागतात एका चौरंगासाठी. 20-25 पानाला तेवढाच कॅनव्हास, तेवढंच अस्तर आणि हे सगळं म्हणजे जो काही हे आहे का नाही खर्च, तर तो खर्चच 350च्या आसपास जातो. आणि त्या मला बोलत आहेत की 100ला 1 आहे का, मग मला दे 5, म्हणजे 500ची 5 त्यांना पाहिजे होती. खरं तर मला त्यांचा मेसेज बघून हसावं की काय करावं तेच समजत नव्हतं, पण ठीक आहे आपलं गप्प बसली, काही बोलली नाही, म्हटलं उगाच बोलायलाच नको. तर हे अशा असतात बायका. आता ह्यांना 100ला कुठं भेटेल, त्याच्यामध्ये किती मेहनत आहे माहिती आहे, किती किचकट काम आहे, किती वेळ जातो त्याला ना प्रचंड. म्हणजे एक एक तोरण, त्याची पानं बनवा, त्याला परत पॉम मनी लावा, त्याला हाताने काम करा, अख्खा दिवस जातो. अख्ख्या दिवसामध्ये 2-3च तोरण बनवून होतात, जास्त होत नाही. जसं ड्रेस पटपट शिवून होतात तसं तोरणाचं ते नाही होत काम, त्यामध्ये खूप जास्त काम असतं. तर अशा परत मला काही कमेंट करू नका, नाही तर उगाच परत तुम्ही म्हणणार काय बोलते वगैरे. तर मला खूप जास्त हसा येत होतं. तर पाणी वगैरे ओतून घेतलं, झोपायला जायचं होतं, नेमकं पाणी संपलेलं नाही. हा एक तापच आहे, पाणी होता सारखा माझ्या मागे रोज तो ताप एक असतोच, कारण स्वयंपाकाला पण मी तेच पाणी वापरते, त्याच्यामुळे एकाच दिवसामध्ये तो संपून जाते ते. तर त्याच्यानंतर आता छान इथं फेसवॉश वगैरे केला, तयार होते आता, कारण खूप जास्त आज कंटाळा आला होता आणि मागचे 2 दिवस तुम्हाला माझा चेहरा पण खूप जास्त सुकल्यासारखा दिसत असेल. कालच्या पण ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, कारण खूपच जास्त लोड आला होता मला. 2 दिवस मी इतकं काम केलं, कारण कॉलवर कॉल, लगेच मला इतकं वाईट वाटतं मनातून की बाबा की सारखं कॉल करतायत, माझं काम उरकत नाही आहे, मला इतकं कसं तरी होतं. तर आज मी थोडीशी रिलॅक्स होते, पण उद्या मला परत आता लोड असेल कामाचा, कारण हे गणपतीचं जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत काही खरं नाही. कारण चौरंग आसन, कमळ आसन ह्या सगळ्याच्याच इतक्या जास्त ऑर्डर आहेत ना, की म्हणजे मला साधं व्हिडिओ शूट करणंसुद्धा होत नाही. मला भरपूर शूट करायचं असतं, पण ते काय होत नाही. तर ही जी क्रीम आहे ना, होममेड फेसवॉश आणि क्रीम, मी तुम्हाला सांगितलं होतं मी लवकर रिझल्ट देईन, पण आता 2 दिवस मला इतका कामाचा लोड होता की आज माझे डोळे काळे दिसत आहेत, तुम्ही पण बघू शकता. तर हे असं आहे, तुम्ही किती वाजता झोपता, किती वाजता उठता, ह्याच्यावरतीच सगळं म्हणजे ना डिपेंड आहे की किती लवकर ते बरं होईल. म्हणजे मला काहीच दिसत नव्हते, पण आता कालपासून मला इतके माझे डोळे काळे दिसत आहेत ना, कारण 2 दिवस जरा जास्त जागले, रात्री 12:30-1 पर्यंत जागावं लागतंय. आणि हे आता 2-3 दिवसच, कारण आता गणपतीचं मी बंदच करणार आहे 10 तारखेपासून, मग 10 तारखेपर्यंत जरा आहे लोड. त्यामुळं तर आता मी तुम्हाला रिझल्ट कसा देऊ मलाच कळत नाही आहे, कारण आता परत माझे ते डोळे काळे दिसायला लागलेत. पण ह्याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे. आता मी थोडंसं काम जास्ती करते, पण एक 3-4 दिवसात मी थोडं रिलॅक्स झाले ना, मग मी ह्याचा रिझल्ट तुम्हाला ना व्यवस्थित दाखवेन.
मागच्या 15-20 दिवसात ना मी खूप जास्त स्किन केअर करत होते, पण मागच्या 2-3 दिवसापासून माझं स्किन केअरच्या नावाने काहीच होत नाही आहे. कारण मला इतका कंटाळा येतो ना, मी लगेच झोपाय जाते. तसंच चेहऱ्यावर पाणीसुद्धा मारायचं मला खरं तर जीवावर येते. आज म्हटलं बाबा करतेच, कारण परत मग ना चेहरा डल दिसत जातो, काही नाही केलं ना मग. आणि फक्त एका टिकलीसाठी आज मी मार्केटला गेले, 2 तास घालवले. 6ला मला वाटते 6:45ला आम्ही गेलो होतो. 8:15 8:30 वाजतात आम्हाला घरी यायला. आणि ती आहे ही टिकली 000ची, कारण मी पहिल्यापासून वापरते. माझ्याकडे होत्या खूप साऱ्या, पण आमची पिहू आणि आमचा रुद्र दोघंजण इतकं सांडून टाकतात ना. 2 टिकल्याच्या डब्या आहेत ना, त्यांनी मला वाटते सांडून टाकल्या, त्यामुळे माझ्याकडे नव्हते. तर चला आता आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.